श्री स्वामी समर्थ. मी आली गावी आणि आम्हाला आहे ना सकाळी उठायला लेट झालो तरी पण आम्ही खूप टाईमपास करत बसलेलो. आम्हाला गावी ना असंच टाईमपास करायची मला सवय झालेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता अंघोळ करून घेऊया. अंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली आणि इथं बाहेर आहे ना गॅलरीमध्ये आली आणि झाडं वगैरे खूप छान झालेले होते. पण तापमान जास्त आहे ना, मग त्याच्यासाठी ना हिरवा कापड लावलेला होता बाहेरच्या साईडने. म्हणजे ऊन कमी लागतं आणि झाडं पण आहे ना नाही जळत नाहीत आणि झाडं जळून जातात खूपच. आणि मग त्याला फुलं पण खूप छान आलेले होते. पिवळी शेवंती होती, लाल शेवंती होती आणि त्याच्यानंतर गुलाबाचे पण थोडे फुलं आलेले होते. पण आता उन्हाळ्याचे थोडे कमीच येतात. मग पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं येतात त्याला. आणि एक व्हाईट कलरचं फुल आहे त्याला तर खूपच लागलेले असतात कळ्या वगैरे. ते एक साथच भरपूर आलेले होते. आणि इथं येल्लो कलरचं पण गुलाब होतं आणि इथं गोकर्णाचे पण झाडं आहे, त्याला पण आलेले आहेत थोड्याफार कळ्या. आणि इथं रेड कलरचा गुलाब आहे. आता इथं आली, आता चला घेऊया थोडी व्हिडिओ इथली. इथली पण घेतली, पण कामं भरपूर बाकी होते. आमचे 12-1 तर आम्हाला असेच होऊन गेलेले होते. अजून जेवण बनवायचं बाकी होतं. त्याच्यानंतर इथं मोगऱ्याला फुलं यायला सुरुवात झाली होती आणि येत होत्या कळ्या वगैरे. त्याच्यानंतर आम्ही ना दुपारी 4 वाजेपर्यंत 5 वाजता आम्ही दोघीजणी बाहेर गेलो. कारण की ऊन खूप आहे. उन्हाचं तर अजिबात इच्छा होत नाही बाहेर जायची. म्हटलं चला आता आपण बाहेर जाऊन येऊ आणि थोडंसं सामान पण घेऊन येऊ. कारण की चकली वगैरे बनवायची होती आम्हाला, म्हणून आम्ही मार्केटला गेलेलो भुसावळला इथं. आणि ह्या मावशी आलेल्या होत्या भांडे घासायला. म्हटलं चला हे भांडे घासताय तिथपर्यंत आम्ही दोघी मार्केटला गेलेलो. खाली आलो आणि म्हटलं चला आता बाजारात गेलो. बाजारातून थोडेसे बटाटे वगैरे पण घेतले आणि थोडा सामान घेतला बाजारामध्ये. पण बाजारात काही गर्दी नव्हती एवढी. मग तो थोडा सामान घेऊन घरी आलो. थोड्या भाज्या घेतल्या, भाज्या पण संपलेल्या होत्या. तर म्हटलं भाज्या घेतल्या, थोडा साबुदाणा घेतला कारण की साबुदाण्याचे पण आम्हाला चकल्या बनवायच्या होत्या म्हणून साबुदाणा पण घेतला. मग इथं मी भाज्या साफ केल्या आणि इथं थोडं ही फ्रीजमध्ये भाज्या ठेवत गेलेली. बाय.